पप्पा ऐकतो ऐकू दे गे का खातो का पापा तुझा मला आल्यावर मग कुठं काय लपवला काय तो आल्यावरच बर बर लय कडवडू नको बापाची बरबर मला मी करू नको कुठं यायचंय पापा दिवस उगवाय जायच ते दिवस मावळा यायचं आणि दुसऱ्याला म्हणायचं हिला रोज इकडं तिकडं चलाय जाय लागतं यायला बोलून करून गेलं का नाही पप्पा तुमचं बरे एवढं बोलून एवढं सांगून एवढं समजावून काय उपयोग झाला हे तुला मागायचं का नाही यायचं इथं बोलू नको म्हणतो काय म्हणू नको म्हणतो आहे ना काय फरक बोलू तर देते ना एक शब्द तर देतं नाही. अजून पण येते येणारच आहेत का तिकडे राहणार नाही तर घर बांधून पण काय त्याला आहे का काय हाय का काय तर काय तरी विषय तरी काळजी आहे का मग कशी झाली आहे काम असेल काय तर कसलं काम आहे असलं कसलं काम आहे घरी काय सांगायचं नाही काय नाही जायचं निघून असलं काय काम आहे आ सांगे मला असलं काय काम आहे काम आहे बोलू देत नाही पप्पाला बोलत जाऊ नको भांडत जाऊ नको मम्मी तू शांत राहत जा आ पप्पानं किती रान पेटवलं बाबाला फोन करून सांगितलं बाबाला बोललं आ काय म्हणलं तुमच्या पहिल्या घरात भांडणं करते लिकीला येऊन न्या जावा राहू द्या 4-8 दिवस बाबा काय म्हणलं बाबा काय म्हणते ते तुमची तुम्ही बघा म्हटलं भांडणं करा नाही तर बसा तिकडं काय म्हणते ते बाबा आमच्या आम्हाला टेन्शन आहे पण त्यांना टेन्शन आहे त्यांचं त्यांना समजणं आहे काय गरज होती का त्यांना फोन करायची आणि बोलायची आ होती का काय गरज सांगे फोन केलता केलता वाटतं फोन करून शिना सांगितलंय बोलले तर काय बाय बाबाला बाबाचा फोन आलता माझा म्हणजे स्वतः पण सुखान राहायच ना दुसऱ्याला पण सुखान राहू द्यायच नाही असं चालू केलाय बंड घरात निसता तुम्ही काय म्हणता दोघा मग मी काय जरी झालं तर बोलू नको गप बस कसं गप बसायचं सांग राहतो कसं गप बसायचं सांग आता तू बोला आता काय करू दे सांग ह्याच्यावर काय मी काय करू राहू का निघून जाऊ एवढं तू सांग मला राहा कसं राहायचं मला सांगून गेलं ते कामाच्या गेलं ते कुठे गेलं तर गेलं ते. आ कुठे गेलं तर सांग की मला मका दुरळा उठला का नाही पाक काय झाली मका लाईट नाही मोटर जाईल लाईट पण नाही मोटर जाईल सकाळी बघ दादू बापाची कडे वडून बोलू नको मला दादू तू मोटर जाईल म्हणून म्हणलं बापाची कडे धरून बोलू नको मी जाऊन आली मोठ हिरीवरनं मोटर चालते का नाही सगळं माहित आहे मला जळली मोटर आहे जरा. चूक बघ रे बापाची हाय का नाही तेवढं तरी बघ मला सांगून गेलं तर येतं ते सांगशाल पीक एकदा जळून गेलं काय उपयोग आहे का सांग बरं 4 पुतळी झाली तर वयस खाडं आपलं जाईल पार पडल काय आहे का डोक्यात का रोज उठलं की फिरायला दुसऱ्याला म्हणायचं फिरायला लागतं आणि हे काय करते तर सांगून गेलं तर म्हणलंय ना तुला हे काय करते सांगे असू दे आता. मी 2 दिवस तिकडे नेलं तर एवढा ह्याने चालू केलं एवढा कुटाणा केला तुला कसं येत नाही भिजवते की मी मला काय काम आहे रे दुसरं काय काम आहे घरातलं करायचं ते करायचं मी करतेच घे फक्त मी बोललेलं तेवढं तोंड दिसतंय बोलायचं नाही फक्त काम करत राहायचं काम काय माझंच आहे सोड काम मी करीन तुमच्यासाठी करणारच आहे त्यांच्या नादी लागून चालत नाही मला भिजवाच लागणार आहे पण कुठं तर राहावं जरा नीट अरे लय राग चांगला नसतो माहित आहे लय रागाचा ऐकतं लय राग तू बोलल्यावर हे पण ऐकाव घे कुठं तरी मका भिजवायला आली मका पाक धागाटायला लागली एकदाच मका कुचली तर काय उपयोग आहे का एवढा खर्च करून काय उपयोग आहे का सांग बर दोघाच्या भांडणात वाटोळ आहे का नाही सगळं सांगशाल राहतो काय सांगचलच म्हणतोय बघ दाद्या तू तर बोलू तर देत नाही वयस सुद्धा पप्पाला आता आल्यावर पप्पा ऐकतो ऐकू दे गे का खातो का पापा तुझा मला आल्यावर मग कुठं काय लपवलाय काय तो आल्यावरच बर बर लय कडवडू नको बापाची बरबर मला मी करू नको कुठं यायचंय पापा दिवस उगवाय जायच ते दिवस मावळा यायचं आणि दुसऱ्याला म्हणायचं हिला रोज इकडं तिकडं चलाय जाय लागतंय याय लागतंय पप्पाला तुझी बोलते बंद होईल का मग? माझी बुलती बंद होईल का लपवून ठेवलाय का पापाला तो हा बघायच नाही का रानातलं काय आ मसाल्याचा बाजार आणायचा ते बघायच नाही का काय का हेच का धिंगाणच घालत बसायचं सारखं
लेकरं बराबरीला आले ते तर कळ नाही. डोकं फुटायला लागलंय माझं नुसतं विचार करून करून. काय आता तुम्ही दोघं सांगा मी नेमकं करू काय सांगा का जाऊ माझ्या आई बापाच्या तेवढं सांगा तुम्ही. जा म्हणलं तरी पण मी जाते बाबाला बोलवून शिला. तुम्ही दोघं नीट सांगत असला तरी पण सांगा. सांगतो जाऊ नको. मला मग तू पप्पा हे तर आहेत आणि पप्पा आल्यावर का बोलती बंद होईल. बरं वागा बापासारखा जाय काय तू पण. नाही रे बरोबर आहे तुमचं पण तुम्ही सगळी तुमची आहे ती तर माझं कोण आहे रे इथं. ना माझा आई आहे ना माझा बाप आहे ना माझा भाऊ आहे. तुमचं सगळी जण आहे ती इथं. कोण आहे रे माझं इथं सांगा की कोण आहे माझं इथं. आ तुमच्यासाठी करते तुमच्यासाठी एवढं तरी तुम्हाला कुणाला कळत नाही माझी किंमत. फक्त मला बोलाय तेवढं येतंय तुम्हाला सगळ्याला. माझी बुलती मग तू बंद होईल पप्पा आल्यावर. आल्यावर चिंता पप्पा कुठं आहे पप्पा मला नाही. माहित आहे कुठं आहे तर नाही सांगितलं. सांगे. सांग की अबे तू आहे कुठं आहे तू सांग की. दिसत तर नाही तू कुठं बाहेर. बरं कुठं आहे तर दादू कुठं आहे तर. बापाबद्दलचं प्रेम भारी वाटतंय मला पण. बापाबद्दल यांचं प्रेम आहे असंच प्रेम कडेवर करा बापावर चांगला आहे. बहिणीनो भांडायत नाही किंवा काय नाही फक्त गेल्या तर सकाळी जाय नको उतरणी रानं भिजवायला आले ती ऊन असलं पडतंय मका कुचली पाक एकदा दाणं कुचलं तर परत उपयोग नाही त्या मकाचा काय सुद्धा. जित्राबाला घालण्याशिवाय पर्याय नाही. काय 4-5 पोती होतील तेवढीच आपल्याला घरात सालचंदी निघल. घरात तर काय थोडं लागतंय का 2 लेकरं खाणार आहे ती आलं गेलं हाय. 2-4 पोत्यानं काय होतंय सांगा. चालला 4 पोती तर सहज लागतंय या. ह्यांचं कसं आहे माहिती आहे का एकदाच डोक्यात शिरलेलं शिर लवकर निघत नाही. हाय तर तोपर्यंत मग चांगला येतं. एकदा बिघडलं की मग कुणाचं नाहीत. लेकरं लागली ती जेवायला जीव द्या ह्यांना पण. तुम्ही माणसाला लेकरं जेवते ती काय तुझा काय त्रास त्यांना हाय. वय वय रे हे ह्याचा लय जीव आहे बापावर आणि माझ्या उंकूचा जीव आहे माझ्यावर आहे ना उंकुऱ्या. तुझा लय जीव आहे तुझ्या बापावर आहे ना. बापासाठी काय पण करणार तू स्वतःच्या आई संग तुझा वाढणार. हो म्हणतोय बघा आहे का आता तसं हायच वाघ माझा. दाद्या तर बहिणीनं बघा ही अशी आहे ती बघा लेकरं माझी. त्यांच्या पप्पासाठी ती माझ्या संग सुद्धा भांडाय ढिली पडत नाही ती बोलाय ढिली पडत नाही ती. मला म्हणते ती बोलू नको तू. तुम्ही सांगा ह्यांच्या बापाला बोलल्यावर ह्यांना राग येतोय मग माझ्या बापाला बोलल्यावर मला किती राग येत असेल मला काय वाटत असेल. बरं दादा तू तुझ्या पप्पाचा विचार केला माझ्या बापाचा विचार केला का काय म्हणतात. मग माझ्या बापाला बोललं फोन करून शिना वाईट वांगाळ त्यावेळेस मला काय वाटलं असेल सांग रे दाद्या. मी तुला विचारते की तुला तुझा जीव बापावर आहे तसं माझा पण जीव माझ्या बापावर आहे रे. माझ्या बापाला कोण बोललेलं मला पण नाही चालत रे. मला पण नाही चालत. तू तुझ्या बापाला सांग माझ्या बापाला बोलायचं नाही मग मी तुझ्या बापाला बोलणार नाही. सांग तू बोलायचं. बोलाय सांग तू कसं आहे बघितलं कसा आडवा बोलतो बघितलं बापासारखाच आहे ही पण. वारं वागावर काय नाही खरं